अख्खी जिंदगी चला आपण घराचे छतच बनून राहिलो. जेव्हा बाप वारला तेव्हा वय काय होतं रे माझं सांग ना. 10 वर्ष. 2 भाऊ 1 बहीण याचं लोटांगण आपल्या खांद्यावर टाकून गेला ना आपला बाप. 14चा होतो ना होतो तेव्हा शाळा सोडवली. आणि तो कोपऱ्यावरचा तौफिक भाई आहे ना, त्याच्या गॅरेजमध्ये कामाला लागला. तौफिक भाई भला माणूस, ग्रेट माणूस. त्यानेच आपल्याला ठोकून तासून तयार केलं. तिच्याबरोबर लग्न करून जेव्हा माझं मी स्वतःचं गॅरेज टाकलं ना, तेव्हा ह्याच तौफिक भाईने पाठीवर मायेने हात फिरवला, शाबासकी दिली. तेव्हा वाटलं झालं आपलं लाईफ एकदम करेक्ट ट्रॅकवर चाललं, एकदम करेक्ट ट्रॅक, कसलंच टेन्शन नाही, एकदम करेक्ट, घंटा करेक्ट ट्रॅकवर चाललं. त्याला आयुष्याचा ट्रॅकच चेंज झाला. तुला माहिती आहे, आपली आई आपल्या प्रत्येक सुखदुःखात आपल्या मागे उभी असते, ती आपली आई. आपल्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटात आपल्या मागे ठासून उभी असते, ती आपली आई. आणि तीच आई जेव्हा एक सासू म्हणून चुकीचं वागते ना, तेव्हा हलायला होतं चालत. तिच्याबरोबर लग्न केलं आणि गाठीला असलेला सर्व पैसा या भावा बहिणींवर खर्च केला. आज हेच ते भाऊ बहीण. आज ह्यांना आपल्या मोठ्या भावाच्या या गॅरेजमध्ये काम करणाऱ्या या काळ्या हातांची लाज वाटते. 3 वर्ष राखी नाही बांधलेली. कशी बांधणार सांग ना. काय आपण जेव्हा आपल्या बहिणीच्या टॉप क्लास घरामध्ये प्रवेश करतो ना, तर तिच्या डोळ्यामध्ये माझ्यासाठी लाज बघतो. मग काय घंटा हात पुढे करणार राखी बांधायला सांग ना. घंटा हात पुढे करणार काही नाही. ते आपलं आपलं म्हणणारं नातं सगळं बंपक, सगळं बंपक. चल येतो मी.